दिवस चौथा कुष्मांडा देवीची कथा। चौथा दिवस म्हणजे चतुर्थी। हा दिवस माँ कुष्मांडा या देवीस समर्पित आहे। कुष्मांडा म्हणजे सर्व जगाची निर्माता आणि शक्तीची मूल देणारी देवी। तिचा रंग साधारणपणे सोनेरी किंवा चमकदार पांढरा मानला जातो, कारण ती सूर्याची किरणेसारखी तेजस्वी आहे। कथा: एक काळी जगात अंधकार, दुष्ट शक्ती आणि विषम परिस्थिती पसरल्या होत्या। लोक त्रस्त झाले आणि देवता त्यांच्या रक्षणासाठी माँ कुष्मांडाला प्रकट होण्यासाठी प्रार्थना करू लागले। माँ कुष्मांडा देवी प्रकट झाली आणि आपल्या पवित्र तेजाने जगभर उजेड पसरवला। तिच्या 8 हातांमध्ये अनेक शस्त्र आणि आशीर्वादाची वस्तू होती, जे भक्तांना शक्ती, आरोग्य, समृद्धी आणि ज्ञान प्रदान करतात। देवीच्या तेजाने सर्व अंधकार नष्ट झाला आणि दुष्ट शक्ती पराभूत झाली। तिच्या भक्तांसाठी माँ कुष्मांडा देवी अत्यंत करुणामयी असून भक्ताचे संकट दूर करते, जीवनात सकारात्मकता, आनंद आणि समृद्धी निर्माण करते। पूजाविधी थोडक्यात: चौथ्या दिवशी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवून लाल रंगाचा किंवा सोनेरी रंगाचा पोशाख, फुले, दूध, मध आणि दीपक अर्पण करतात। देवीला मंत्र म्हणत आवाहन केले जाते, जसे ओम कुष्मांडाय नमः, ओम कुष्मांडाय नमः। भक्त या दिवशी तिच्या 8 हातातील शक्तीची आठवण करून जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी प्रार्थना करतात। शुभ फल: चतुर्थीच्या दिवशी देवीची पूजा केल्याने घरात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी येते आणि भक्ताच्या मनातील नकारात्मकता, भय आणि अडचणी दूर होतात। कथा आवडल्यास नक्की कथेला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।